ओम शांती. कालच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की सृष्टीचक्र हे 5000 वर्षांचं आहे आणि अनादी फिरणारं हे चक्र आहे. म्हणजे एक चक्र संपलं की दुसरं लगेच चालू होतं. आणि आता हे एक चक्र पूर्ण होण्याची वेळ आली आहे. एक चक्र संपून दुसरं चक्र सुरू होणार आहे. त्याच्यामधला हा संगमयुगाचा काळ आहे, ज्या काळामध्ये परमात्मा अवतरण होतं. म्हणजे परमात्मा या सृष्टी रंगमंचावर दिव्य अवतरित होतात आणि एक एक मनुष्य आत्म्याला सत्य गीता ज्ञान सांगून त्याच्यामध्ये हळूहळू परिवर्तन करायला लागतात आणि डायरेक्ट कलियुगातून या दुनियेला सतयुगाच्या स्वर्णिम दुनियेमध्ये घेऊन जातात. तर अतिशय सुंदर कालखंड या ठिकाणी चालू आहे. या सृष्टीचक्राचं ज्ञान आपल्याला झाल्यानंतर आपण आज पुढचा लेसन बघणार आहोत. मनुष्य आत्म्यांच्या 84 जन्माची कहाणी किंवा भारताच्या उत्थान आणि पतनची कहाणी. की भारत सतयुगाच्या सुरुवातीला श्रेष्ठाचारी होता, तोच भारत कलियुगाच्या अंती येताना भ्रष्टाचारी बनून गेला. किंवा मनुष्य आत्म्यांचे ह्या सृष्टीचक्रामध्ये 84 जन्म कसे होतात हे आपल्या बाजूच्या चित्रामध्ये आपण बघणार आहोत. प्रत्येक मनुष्य आत्म्याचे मॅक्सिमम एका चक्रामध्ये फक्त 84 जन्म होतात. 84 लाख जन्म नाही. मग हे 84 लाख का म्हणतात? तर ते आहे लक्ष 84 जन्माचं. हळूहळू एकाकडून दुसऱ्याकडे येताना शास्त्रामध्ये लक्ष 84 जन्माच्या ऐवजी 84 लाख जन्म झाले. पण परमात्मा म्हणतात 5000 वर्षाचा एका चक्राचा कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये 84 लाख जन्म म्हटले तर एका जन्मामध्ये किती वेळ भेटेल है ना. तर 84 लाख नाही तर मॅक्झिमम 84 जन्म हे एका चक्रामध्ये होतात. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की जी आपल्याकडे भ्रांती आहे की मनुष्याने जर वाईट कर्म केले तर त्याला अमुक अमुक प्राण्याचा जन्म भेटतो. जसं खूप वाईट कर्म केलं तर मग त्याला अगदी गाढवाचा, डुकराचा असे पण जन्म भेटतात. तर परमात्मा या ठिकाणी येऊन आपल्याला सत्य ज्ञान देतात. ते म्हणतात की जसं आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड येतं, चिक्कूची कोय लावली तर चिक्कूचं झाड येतं. त्याचप्रमाणे किंवा मनुष्य आत्माही मनुष्याच्या योनीतच जन्म घेते, प्राण्याची आत्माही प्राण्याच्या योनीत जन्म घेते. मग तुम्ही म्हणाल असं का सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये? तर हे शास्त्र जे आहे ते द्वापर युगामध्ये लिहिल्या गेले आणि शास्त्र लिहिणारे आपले जे ऋषीमुनी होते ते अतिशय तपस्वी होते. त्यांना सिद्धी प्राप्त होती. त्या सिद्धीच्या आधारे ते बघू शकत होते की कलियुगाचा काळ हा कसा असेल, अगदी महाभयंकर असा हा काळ असेल. या काळामध्ये मनुष्य कुठल्याही गोष्टींना घाबरणार नाही, त्याचे कर्म भ्रष्ट होतील, अनितीचे होतील आणि मग ह्यांना कुठेतरी थांबवायचं. म्हणून मग त्यांनी शास्त्रामध्ये लिहून ठेवलं की हे मानवा, तू कर्म करताना विचार कर. प्रत्येक क्षणी तुझे कर्म बघितल्या जातात परमेश्वराकडून आणि तूच वाईट कर्म केले, अशा प्रकारचे कर्म केले, भ्रष्ट कर्म केले तर त्याच्या आधारे तुला या प्राण्याचा जन्म तुला भोगावा लागेल आणि तुला अतोनात यातना तुला सहन करावे लागतील. पण आपण जर पाहिलं की मनुष्य आत्मा जर एखाद्या प्राण्याच्या योनीमध्ये जन्म घेत असेल, काही चुकीचे कर्म झाल्यामुळे ते कर्म भोगण्यासाठी जर जन्म घेत असेल तर जेव्हा ती प्राण्याचा जन्म भोगून परत मनुष्याच्या जन्मात येते त्यावेळेस तिचे सर्व भोग संपलेले पाहिजेत. मग या ठिकाणी कुणी लुळा पांगळा नको, आंधळा नको, बहिरा नको, कुणाला रोगराई नको, कॅन्सरसारखे भयंकर आजार नको, कारण त्यांनी तर भोगून गेली प्राण्यांच्या जन्मात येऊन. पण नाही, परमात्मा म्हणतात की हे मनुष्य आत्मे जे आहेत ते मनुष्य योनीतच प्रवास करतात आणि जसे कर्म करतात त्याप्रमाणे त्यांना पुढच्या जन्मात फळ मिळतात. चांगले पुण्य कर्म केले तर चांगल्या घरामध्ये जन्म भेटतो. वाईट कर्म झाले, भ्रष्टाचारी जन्म झाले तर कुठले ना कुठल्या रूपाने त्याला हे कर्मभोग भोगावे लागतात. आणि आज म्हणून बघतो की अगदी छोटं बालक जरी असेल, 4 वर्षाचं, 5 वर्षाचं, 2 वर्षाचं, त्यालासुद्धा मोठे आजार असतात, कॅन्सरसारख्या बिमाऱ्या असतात, हृदयामध्ये छिद्र असतं, अनेक प्रकारचे दुर्धर असे आजार लहान बालकाला बघायला भेटतात.
एकाच वेळी जन्मलेलं मूल हे एक मूल श्रीमंताच्या घरात जन्माला येतं, तर एक मूल 18 विश्व दारिद्र्य असलेल्या एखाद्याच्या झोपडपट्टीत जन्माला येतं. हे काय आहे? जर प्राण्याच्या जन्मात जाऊन आपण सगळं भोगून आलोत, तर मनुष्याच्या जन्मामध्ये आपले प्रत्येक जन्म हे श्रेष्ठ असले पाहिजेत. तर परमात्मा म्हणतात की मनुष्य आत्मे हे मनुष्य योनीतच प्रवास करतात. मग या ठिकाणी बाजूच्या चित्रामध्ये अतिशय सुंदर एक अद्भुत सीडीचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे की ज्यामध्ये मनुष्याच्या 84 जन्मांची कहाणी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी हे सीडीचं चित्र आहे, भारत के उत्थान और पतन के 84 जन्मों की अद्भुत कहाणी. सतयुग सुरुवातीला दाखवलेला आहे. हा सीडीचा अगदी वरचा भाग जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी लक्ष्मीनारायणाचं चित्र तुम्हाला दिसेल. ह्या सतयुगाचा भाग आहे, म्हणजे आपण जे चक्रामध्ये पाहिलं 1250 वर्षाचा हा कालखंड आहे. सतयुगामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री नारायणाचं राज्य होतं. अतिशय सुंदर सतोप्रधान प्रकृती होती त्या ठिकाणी. मनुष्य आत्मे सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम जे देवी देवतांचं गायन करतो तशी प्रत्येक मनुष्य आत्मा या ठिकाणी होती. संपूर्ण आत्मअभिमानी स्थिती या ठिकाणी होती. एकच देवी देवता घराण्याचं राज्य या ठिकाणी होतं. एक धर्म, एक राज्य, एक भाषा, संपूर्ण अद्वैताचं राज्य, सुखासमाधानाचं राज्य. कुठलीही रोगराई नाही या ठिकाणी, कुठलंही दुःख नाही या ठिकाणी. तर असे हे 1250 वर्ष एक देवी देवता धर्म, लक्ष्मीनारायणच्या वेगवेगळ्या 8 गादी म्हणजे 8 जन्म या ठिकाणी होतात सतयुगामध्ये. प्रत्येक जन्मामध्ये संपूर्ण 150 वर्षाची आयुष्य मिळते. कुठेही अकाले मृत्यू नाही त्या ठिकाणी, कारण संपूर्ण ही सतोप्रधान पावन मनुष्य आत्माए आहेत. या पवित्रतेच्या आधारावर 1250 वर्षात फक्त 8 जन्म होतात आणि म्हणून आजही आपण काय म्हणतो की श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. का? तर श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर 8 जन्म या काळामध्ये होतात. सतयुगाचा अतिशय सुंदर सतोप्रधान सुखाचा सुवर्ण हिरे माणकांनी भरपूर असलेला हा काळ, सगळीकडे सुबत्ता असलेला हा काळ, ह्या 1250 वर्षामध्ये एक एक सीडी खाली उतरल्या जाते. हळूहळू ही मनुष्य आत्मे जी सतयुगामध्ये 16 कला संपूर्ण असतात, तर जन्ममरणाच्या चक्रात येता येता थोड्या 2 कला कमी होतात, म्हणजे पवित्रता थोडीशी क्षीण होते. हळूहळू त्रेतायुगाला प्रारंभ होतो. सीडी अजून खाली खाली उतरल्या जाते. त्रेतायुगामध्ये श्रीराम आणि श्री सीता यांचं राज्य असतं. म्हणून काय म्हणतो आपण, श्री रामचंद्र कहे गए सियासे, म्हणजे या ठिकाणी चंद्रवंशी घराणं. आणि रामाचे जर पूर्वज पाहिले तर ते सूर्यवंशी तिलक लावायचे, म्हणजे सतयुगामध्ये सूर्यवंशी घराणं, त्रेतायुगामध्ये चंद्रवंशी घराणं. या ठिकाणी पण मनुष्य आत्मे खूप सुखी समाधानी होते. सगळीकडे अगदी सुबत्ता होती. हिरे माणकं, जवाहर, सुवर्ण नगरी, सुवर्ण महल, पुष्पक विमान, अतिशय सुंदर अशी दुनिया होती. यथा राजा राणी तथा प्रजा खूप सुखी होते. मनुष्याची आयुष्य मर्यादा 150 वरून या ठिकाणी 125 वर्ष येते, कारण पवित्रता थोडीशी काहीतरी कमी झाली. पण या ठिकाणी पण कोठेही रोगराई नाही, दुःख नाही या ठिकाणी. हे 1250 वर्ष या ठिकाणी समाप्त होतात. आणि याला काय म्हणतो, हे सतयुग आणि त्रेतायुग दोन्ही मिळून आपण म्हणतो ब्रह्माचा दिन. सतयुगामध्ये सूर्यवंशी घराणं, देवता घराणं, संपूर्ण 150 वर्षाची आयुष्य मर्यादा. त्रेतायुगामध्ये क्षत्रिय घराणं, जसं तीर कमान दाखवतात रामाला, क्षत्रिय घराणं, 125 वर्षाची आयुष्य मर्यादा आणि चंद्रवंशी घराणं. तर ह्या दोन्ही युगांना मिळून ब्रह्माचा दिन म्हणतात, कारण हे या ठिकाणी रामराज्य म्हणजे सुखाची दुनिया या ठिकाणी होती, सुखी समाधानी होती जी काही देवात्मे होते ती. त्याच्यानंतर या ठिकाणी त्रेतायुग संपतं, सीडी अजून खाली खाली जाते, उतरल्या जाते. तर या ठिकाणी द्वापर युगाला सुरुवात होते. जसं नाव सांगतं द्वापर म्हणजे द्वैताचं युग. या ठिकाणी
जी आत्मअभिमानी स्थिती असते, संपूर्ण 2 युग, ती आत्मअभिमानी स्थिती कमी होऊन देह अभिमान जागृत होतो. देह अभिमान जागृत होतो, स्त्री पुरुषाचं भान जागृत होतं. त्याच्यानंतर एक एक विकारांची प्रवेशता होते आणि विकारांच्या अधीन होऊन जे कर्म होतात त्या कर्माचं खातं बनायला प्रारंभ होते. अर्थात दुःखाला हळूहळू सुरुवात होते आणि दुःख झालं की परमेश्वराची आठवण होते आणि मग द्वापर युगापासून भक्ती मार्गाला प्रारंभ होतो. मग ह्या द्वापर युगामध्ये वैश्यवर्ण म्हणतात की आपल्याला जी काही कमाई संगम युगावर केली होती आपण परमात्म्याकडून, त्याच्या आधारे आपले सतयुग आणि त्रेता हे 2 युग खूप चांगल्या रीतीने पास झाले. पण आता आपलं पुण्य कर्माचं खातं संपलं तर या ठिकाणी आपण भक्तीमध्ये दान पुण्य सुरू करतो आणि त्या आधारे पुढचे आपले जन्म चांगले चांगले होत जातात. तर भक्ती मार्गाला या ठिकाणी प्रारंभ होतो. पहिले शिवाची भक्ती आणि नंतर इतर देवी देवतांची भक्ती. तर जे आहे ते द्वापरयुग या ठिकाणी वैश्यवर्ण म्हणतो, कारण आपल्याला त्या ठिकाणी कमाई करावं लागते दान पुण्य करून. कलियुग यामध्ये द्वापरयुग यामध्ये एक एक धर्मसंस्थापक यायला सुरुवात होतात आणि एकेका धर्माची स्थापना पण होते. मग हळूहळू हे द्वापरयुग पण त्या मानाने बरं असतं. जरी दुःख, थोडी रोगराई सुरू झाली असेल तरी पण हे द्वापरयुग त्या मानाने ठीक असतं. पण ह्याच्यानंतर हे 1250 वर्ष संपल्यानंतर आणि 1250 वर्ष आयुष्यमर्यादा अजून कमी होत जाते आणि त्याच्यामुळे यातले जन्म पण वाढतात. जे सतयुगामध्ये 1250 वर्षामध्ये 8 जन्म असतात, त्रेतामध्ये रामसीतेचे 12 जन्म असतात आणि ह्या ठिकाणी मनुष्य आत्म्यांचे 21 जन्म होतात, कारण पवित्रता अजून कमी होत चालली आहे. त्यानंतर कलियुगाला सुरुवात होते. कलियुग जसं नाव सांगतं, कलह क्लेशाचं हे युग आहे. या युगामध्ये देवी देवतांसोबत तत्वांची पूजा होते, प्राण्यांची पूजा होते, संत महात्मे येतात, सत्संग होतात, सगळे धर्म या ठिकाणी येतात. मनुष्य आत्म्याला कुठे ना कुठे वाईट कर्मापासून थांबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. पण तरी पण ही दुनिया जी आहे संपूर्ण भ्रष्टाचाराकडे जाते. सगळ्या गोष्टींची अति व्हायला लागते, पापाचार, भ्रष्टाचार, अगदी शांती संमेलन व्हायला लागतात. पण मनुष्याचे कर्म काही सुधरत नाहीत, तो अजून ती कर्म खालावत जातात. ज्या ठिकाणी दाखवले की खून, मारामारी, बलात्कार, पापाचार, ॲक्सिडंट, जे काही वाईटातल्या वाईट गोष्टी आहेत या सगळ्या कलियुगाच्या अंती सुरुवात होतात. रोगराई प्रचंड प्रमाणात वाढते आणि मनुष्याची पवित्रता एकदम खालावते. जी 16 कला मनुष्य आत्मे असतात परफेक्शन, ते एकदम अगदी 9 कलावर येतात. आणि ह्या ठिकाणी मनुष्य आत्म्यांचे जे जन्म असतात ते 42 जन्म मनुष्य आत्म्यांचे होतात. बघा, कालखंड सेम आहे. सतयुग 1250 वर्ष 8 जन्म, त्रेतायुग 1250 वर्ष 12 जन्म, द्वापरयुग 1250 वर्ष 21 जन्म आणि कलियुग 1250 वर्ष 42 जन्म. आणि ह्याच्यानंतर या कलियुगाच्या शेवटी, कलियुगाचा शेवट आणि सतयुगाच्या आधीमध्ये जसं आपण पाहिलं त्या चक्राच्या चित्रात, त्याप्रमाणे परमपिता परमात्मा शिव या ठिकाणी ब्रह्मातणामध्ये दिव्य अवतरित होतात. दिव्य अवतरित म्हणजे ते गर्भामधून प्रवेश करत नाहीत, ते एका वृद्धतनाचा आधार घेतात. तर आपले निजधाम परमधाम सोडून परमपिता परमात्मा शिव निराकार महाज्योती या सृष्टी रंगमंचावर येते. प्रजापिता ब्रह्माच्या शरीराचा ती आधार घेते आणि मनुष्य आत्म्यांना गीता ज्ञान सांगायला सुरुवात करतात. त्या ज्ञानासोबत ते शक्तीही प्रदान करतात. ते एक एक मनुष्य आत्म्यामध्ये परिवर्तन करतात आणि त्याच्यानंतर मग परत या ठिकाणी या कलियुगी दुनियाला घेऊन जाऊन ते परत सतयुगाला परत प्रारंभ करतात, म्हणजे नवीन दुनियेची स्थापना करतात. तर या ठिकाणी बघा, 2 युग, सतयुग, त्रेतायुग याला ब्रह्माचा दिन म्हणतात आणि द्वापर आणि कलियुग याला ब्रह्माची रात्र म्हणतात. अर्थात या 2 सुरुवातीच्या युगांना सतयुग त्रेतायुग स्वर्ग म्हणतात आणि द्वापर कलियुगाला नरक म्हणतात. तर असे हे सीडीचं चित्र आहे. ही मनुष्य आत्म्यांच्या 84 जन्माची कहाणी सांगितली आहे. मॅक्झिमम 84 जन्म आहे. जी आत्मा जिचा जेव्हा पाठ सुरू होईल, म्हणजे पहिल्यापासून पाठ सुरू झाला तर पूर्ण 84 जन्म आणि नंतर पाठ सुरू झाला, ज्या ठिकाणाहून सुरू झाला त्या ठिकाणापासून तेवढे त्यांचे जन्म होत जातात. तर हे
भारत सतयुगाच्या सुरुवातीला कसा श्रेष्ठाचारी होता आणि कलियुगाच्या अंती तो कसा भ्रष्टाचारी होता, हे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की हा बना बनाया ड्रामा आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे चालू आहे कालखंड, त्या कालखंडाचं महत्त्व ओळखून आपल्याला जो परमात्मा राजयोग शिकवतात तो राजयोग आपल्याला आता शिकायचा आहे. यानंतर एक छोटंसं चित्र आहे, ते पण आपण बघणार आहोत की या ठिकाणी कल्पवृक्षाचं चित्र दाखवलेलं आहे. यामध्ये सृष्टीच्या आदी मध्य अंतचं दर्शन आपल्याला होतं. कल्पवृक्ष आपण नाव ऐकलेलं असेल की बऱ्यापैकी पुराणांमध्ये त्याचं वर्णन आहे, पण आजपर्यंत असा कुठला वृक्ष आपण पाहिला नाही की जो आपले जी काही इच्छा आहे मनोवांछित ती इच्छा पूर्ण करतो. तर परमात्मा सांगतात की हा कल्पवृक्ष दुसरा तिसरा कुठला नसून हा मनुष्य आत्मारूपी कल्पवृक्ष आहे. या ठिकाणी आपल्याला हे कल्पवृक्षाचं चित्र दिसते. या मनुष्य आत्मारूपी कल्पवृक्षामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे त्याचं खोड आहे या वृक्षाचं, ज्याला तना म्हणतात. या खोडामध्ये सतयुग आणि त्रेतायुग दाखवलेलं आहे. सतयुगामध्ये लक्ष्मीनारायण राधेकृष्ण मोठे होऊन लक्ष्मीनारायण बनतात. त्याच्यानंतर त्रेतामध्ये रामसीतेचं राज्य आणि त्याच्यानंतर सतयुग त्रेतायुग हे एक धर्म एक राज्य एक भाषा असते, म्हणून त्यांचं स्थान हे खोडामध्ये आहे, तनामध्ये आहे. आणि ह्याच्यानंतर जसं द्वापरयुग सुरू होतं तसं तसं ह्याला या कल्पवृक्षाला एक 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 फांद्या यायला लागतात. की जसं या ठिकाणी दाखवले इब्राहिमद्वारा मुस्लिम धर्माची स्थापना या ठिकाणी होते. धर्मसंस्थापक येतात, त्यांच्या मागे त्या धर्माची आत्मे येतात. त्याच्यानंतर 250 वर्षानंतर गौतम बुद्ध येतात आणि बौद्ध धर्माची स्थापना करतात. मग त्याच्यानंतर जे येतात ते शंकराचार्य येतात. त्याच्यानंतर ख्राइस्ट येतात, येशू ख्रिस्त येतात आणि ख्रिश्चन धर्माची स्थापना करतात. या ठिकाणी दाखवलेले त्यांच्या मागोमाग त्या धर्माचे आत्मे परमधाममधून उतरतात. यानंतर येणारा धर्म आहे शंकराचार्याद्वारा स्थापित संन्यास धर्माची स्थापना. पवित्रतेच्या आधारावर या धर्माची स्थापना होते. त्यांच्या मागोमाग त्या धर्माचे आत्मे परमधाममधून उतरतात. आणि त्याच्यानंतर जो येतो तो मुहम्मदद्वारा मुस्लिम धर्माची, इस्लाम धर्मामध्ये काही मॉडिफिकेशन होऊन मुस्लिम धर्माची या ठिकाणी स्थापना केली जाते. आणि जेव्हा कलियुगाला 500 वर्ष बाकी असतात तेव्हा गुरु नानक येतात आणि ते शीख धर्माची स्थापना या ठिकाणी करतात. त्यांच्या मागोमाग शीख धर्माचे आत्मे खाली उतरतात. त्याच्यानंतर अनेक मठ पंथ या ठिकाणी येतात, अनेक सत्संग होतात आणि सगळेजण आपापल्या परीने ज्ञान द्यायला सुरुवात करतात. मनुष्य आत्म्यांना अधोगतीकडे जाण्यापासून थांबवायची सुरुवात करतात. पण जेव्हा हा 5000 वर्षाचा कालखंड जेव्हा पूर्ण होत येतो तर त्यावेळेस मग या ठिकाणी कुणाच्याही बसची बात राहत नाही की आता या अधोगतीला थांबवायचं. तर मग या ठिकाणी परमपिता परमात्मा शिव या ब्रह्मातणामध्ये या ठिकाणी अवतरित होतात. मग हे जे आणि ते ब्रह्मातनाद्वारे येऊन काय करतात, ब्राह्मण धर्माची या ठिकाणी स्थापना करतात. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं या कल्पवृक्षाच्या चित्रामध्ये त्याच्या मुळ्यांमध्ये जे खाली मुळे आहेत त्या ठिकाणी ब्राह्मण धर्माचे स्थान दाखवलेलं आहे. या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मा आणि या ठिकाणी जगदंबा सरस्वती हे दोघं या ठिकाणी दाखवलेले आहेत. प्रजापिता ब्रह्माच्या तनामध्ये परमात्मा आले आणि त्यांच्याद्वारे त्यांनी हे कार्य करून घेतलं आणि ब्रह्मासोबत हे सगळे ब्राह्मण आत्मे या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी यांचं स्थान या मुळ्यांमध्ये दाखवण्याचं कारण हे आहे की हे सर्व या कल्पवृक्षाचे आधारमूर्त आत्मे आहेत की ज्यांच्याद्वारे परमात्म्याने हे ज्ञान प्रत्येक मनुष्य आत्म्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि मग या ठिकाणी जी आपण तपस्या करतो, जे राजयोगाच्या माध्यमातून जे ध्यान मेडिटेशन करतो, परमेश्वराला आठवण करतो, प्रत्येक मनुष्य आत्म्यासाठी कल्याणाची भावना ठेवतो, तर मुळांचं काम काय असतं की जे काही त्यांना भेटेल ते वरती प्रत्येक पत्त्यापर्यंत नेऊन पोहोचवायचं. जे काही क्षार वगैरे पाणी आहे ते वरपर्यंत नेऊन पोहोचवायचं. मग ब्राह्मण धर्माचं स्थान या मनुष्य आत्मारूपी कल्पवृक्षाच्या मुळ्यांमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे ते जे संकल्प करतात हे प्रत्येक संकल्प या कल्पवृक्षाच्या प्रत्येक पत्तारूपी आत्मापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि जसं
एक संकल्प केला की प्रत्येक आत्म्याचं कल्याण होते, तर ते प्रत्येक आत्म्यापर्यंत जाऊन भेटणार. आणि कर्माचा लॉ आहे की जे आपण दिलं ते आपल्यापर्यंत येणार. तर आपण जे काही देऊ ते आपल्यापर्यंत अनेक पटींनी परत येतं आणि म्हणून याचं फळ पदमगुणा भेटतं. आणि याचंच आपला अर्थ की आपण साधारण मनुष्यापासून डायरेक्ट स्वर्गप्राप्ती आपल्याला या ठिकाणी होते. का? कारण हे श्रेष्ठ कर्म आपल्याकडून होतात की परमात्म्याच्या आठवणीत स्वतःला आत्मा समजून राजयोगाच्या माध्यमातून आपण विश्वाच्या प्रत्येक आत्म्यासाठी, प्रकृतीच्या प्रत्येक तत्वांसाठी आपण हे शुभभावना, शुभकामना देत असतो. मग या ठिकाणी वरती जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी दाखवलेलं आहे की 5000 वर्ष झाल्यानंतर ह्या सृष्टीमध्ये काय काय घटना होणार आहेत, की कसं हे महापरिवर्तन होणार आहे. की जसं या ठिकाणी दाखवलं आहे की अमेरिका जे विदेशी आहेत, युरोप, अमेरिका, ते आपापसात या ठिकाणी युद्ध सुरू होईल. जसं युरोपवासी त्यांना यादव म्हटलेलं आहे. परमात्माशी प्रीतबुद्धी या काळामध्ये त्यांना पांडव म्हणलेलं आहे. अमेरिका, युरोपवासी त्यांना यादव म्हटलेलं आहे. ते आपापसात युद्ध करतील, अणुबॉम्बचं वॉर होईल, मोठे मोठे बॉम्ब्स टाकल्या जातील आणि त्यामध्येच हे सारी दुनियामध्ये, बाहेरची दुनियामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होईल, विनाश होईल. आणि ह्याच्यामध्ये भारतामध्ये जे आहे ते ग्रहयुद्ध सांगितलेले आहेत. प्राकृतिक आपदा म्हणजे जसं भूकंप येईल, पूर येईल, सुनामी येईल, दुष्काळ पडेल, तर ह्या ग्रहयुद्ध होतील, आपापसात लढतील आणि हळूहळू या ठिकाणी खूप मोठं परिवर्तन या ठिकाणी होईल. तर परमपिता परमात्माचे विपरीत बुद्धी यांना भारतवासी कौरव म्हणले की जे आपापसात लढून त्यांचा विनाश होईल. तर ही सृष्टी जी आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे की जसं अगदी या आता कधी बॉम्ब पडेल आणि कधी काय होईल असं या ठिकाणी या सृष्टीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी खाली अजून चित्र दाखवलेले आहे. ते ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की या ठिकाणी वैजयंतीमाला दाखवली की जी आत्मे परमात्मेला खूप आठवण करतील आणि त्यांनी जी ज्ञान आणि योग दिलं त्याच्यामध्ये नंबर घेतील, त्या पहिले 108 आत्म्यांची ही वैजयंतीमाला आहे, जी भक्ती मार्गामध्ये आपण नामस्मरण करण्यासाठी तिचा वापर करतो. दुसऱ्या चित्रामध्ये राईट साईडच्या दाखवलेलं आहे की अविनाशी बीजरूप परमात्मा शिव सृष्टिरूपी कल्पवृक्ष के आदि, मध्य और अंत को जानने वाले आहे. म्हणजे परमात्मा जेव्हा येतात तेव्हाच आपल्याला या सर्व गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं. तर आज आपण पाहिलं की भारताच्या उत्थान आणि पतनाची कहाणी पाहिली की श्रेष्ठाचारी भारत कसा भ्रष्टाचारी बनतो. मनुष्य आत्म्यांचे मॅक्झिमम 84 जन्म असतात. मनुष्य आत्मे फक्त मनुष्य योनीतच प्रवास करतात. सायन्सने पण हे सिद्ध केले. हिप्नॉसिस करून आत्म्यांना त्यांच्या अनेक जन्म मागे नेण्यात आलं, तर प्रत्येक जन्मामध्ये त्यांनी फक्त मनुष्याचीच भाषा बोलली. त्याच्यानंतर जे आहे आपण कल्पवृक्ष पाहिलं की कुठला कल्पवृक्ष आहे, तर मनुष्य आत्म्यांनी बनलेला हा कल्पवृक्ष आहे की ज्याच्या खोडामध्ये देवी देवता धर्म आहे आणि वरती येणाऱ्या एक एक फांद्या द्वापरनंतर एक एक धर्म दर्शवतात. मग सत्संग येतात, मठपंथ येतात, तरीही दुनिया अतीकडे जाते. तर यावेळेस परमपिता परमात्मांना प्रजापिता ब्रह्माच्या तनाचा आधार घ्यावा लागतो. तर या ठिकाणी हे कल्पवृक्षाचं चित्र दाखवलेलं आहे. उद्याच्या लेसनमध्ये आपण राजयोगाबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. ओम शांती.